सुप्रभात सगळ्यांना। हा व्हिडिओ आहे 26 डिसेंबर 2024चा। काल मी हा व्हिडिओ काही कारणामुळे अपलोड नाही करू शकले, म्हणून मी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहे। आता ही वेळ आहे सकाळची 7 वाजताची। आता ही मांजरं नेहमीप्रमाणे सकाळी माझी वाट बघतात बघा, मला कधी खायला देतेयस अशी वाट बघत बसलीत बघा। ही दोन्ही मांजरं आम्ही पाळलेली नाही आहेत, ही आमचे जे भाडेकरू आहेत त्यांची आहेत ही दोन्ही मांजरं। पण ती सकाळपासून आमच्याकडेच असतात रात्रीपर्यंत। त्यांना भूक लागते तर ते हक्काने ते आमच्याकडेच मागतात। दिवसातनं 4 वेळा तरी मी त्यांना खायला देते काही ना काहीतरी। आता ह्या 2 मांजरांमध्ये हे जे छोटं मांजर आहे ना, तेच गणपतीमध्ये मी मरण यातना भोगत होते। मला असं वाटत होतं मला मरण जवळ आलं, तेव्हा हेच मांजर माझ्या अंथरुणात येऊन 1 तासभर आलं होतं आणि मला अंथरुणात येऊन ते 1 तास मला माझ्याजवळ गुरगुरत होतं, मला 1 तास साठत होतं। आणि ही दोन्ही मांजरं आमच्या अंथरुणात एरवी कधीच झोपायला येत नाहीत, फक्त त्या दिवशी ते मांजर आलं होतं माझ्या अंथरुणात झोपायला। ना त्याच्या आधी कधी आलं होतं ना त्याच्यानंतर आलं आम्ही असेपर्यंत। आणि आताही आमच्या अंथरुणात ही दोन्ही मांजरं येत नाही झोपायला। काय भूक लागली? पण फक्त त्या दिवशी ते आलं होतं मांजर। भूक लागली, थांबा जरा, मी आत्ताच उठली आहे। हो हो, आता दूध प्यायला त्यांना दिलं होतं, ते मोठं मांजर दूध पित होतं, पण दुसरं मांजर आलंच नाही दूध प्यायला लगेच। आता थोड्या वेळाने आलं बघा प्यायला। ही दोन्ही मांजरं जी आहेत ना, ते दोन्ही बोके आहेत, पण तरी ते मोठं मांजर छोट्या मांजराला, ते लहान अगदी असल्यापासून ती दोघं एकत्र आहेत ना, त्या मोठ्या मांजराने छोट्या बोक्याला कधीच मारलं नाही। ते मोठं मांजर तर खूप असं प्रेमळ आहे। आता इथे मी आमचा सकाळचा चहा ठेवला होता, माझा बिनसाखरेचा, बाकीच्यांचा साखरेचा असं वेगळं। आणि आता हे मांजर बघा मस्त दूध पिऊन झाल्यानंतर फ्रीजवरती उभेला कसं बसलं आहे झोपायला। इथे ऊब मिळते ना, त्या ह्याच्यावर झोपले ते माझे सासरे। मग चहा पिऊन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मस्त त्यांनी लावलेल्या बागेतली फुलं काढायला गेले देवाला वाहण्यासाठी, म्हणून ते रोज असं सकाळी जातात। चहा पिऊन झाल्यानंतर मग मी आंघोळीसाठी चुलीवर पाणी तापत ठेवलं। आमच्याकडे गीझर आहे, तरी पण आता मला मी शिकते आहे ना चुलीवर स्वयंपाक करायला, म्हणून मग मी शिकण्यासाठी म्हणून मी असं हे चुलीवर पाणी तापत ठेवते। मला आता बऱ्यापैकी स्वयंपाक पण चुलीवर यायला लागलेला आहे, पण ज्या दिवशी मला पोळी भाकरी चुलीवर करायला येईल त्या दिवशी मी समजेन मला चुलीवरती स्वयंपाक करायला यायला लागला। पण बाकी भाकरी पोळीशिवाय व्यतिरिक्त मला तर चुलीवर स्वयंपाक यायला लागला आहे। आता हे जे शंकरपाळे आहेत ना, हे नमकीन शंकरपाळे मी अशा 4 पिशव्या भरून मी केलेले होते। तर इथे 3 पिशव्या करून मी आणलेले आहेत नमकीन शंकरपाळे तोंडात टाकण्यासाठी, म्हणून गावाला आल्यावर भूक लागल्यावर खायला म्हणून मुद्दामून मी येताना घेऊन आले। आता ही पाण्याची टाकी मिस्टरांनी भरायला लावलेली होती, ती वाहिली आहे। आणि त्याच्यानंतर आता मिस्टर प्यायचं पाणी भरत होते। आता पाण्याची टाकी वाहिली म्हणून पंप बंद करायला गेले होते मिस्टर। पुढच्या जूनमध्ये, आता येणाऱ्या पावसाळ्यात येणाऱ्या। पण ते कोवळं राहील ना तरी पण तेव्हा? नाही, आता ते वाढेल हळूहळू। जून नाही होणार ना तोपर्यंत? जून होणारच, ते थोडी कोवळं ठेवायचं त्याला। अहो हे कापणार म्हणताय तुम्ही, तोवर हे जूनच राहणार नाही ना, जून होणार नाही ना, होईल ना, कोवळं राहील ना। नाही, आता वाढत जाईल ते हळूहळू। आता जसं थोडं ऊन बिन पडायला लागेल तसं वाढ होईल। हे आता आम्ही सप्टेंबरमध्ये गणपतीला आलो होतो ना, तेव्हा असं मिस्टरांनी हे आंब्याचं कलम तयार केले होतं। त्यातल्या आता ह्या एका आंब्याच्या झाडाला पालवी फुटलेली आहे। मिस्टरांचं प्यायचं पाणी पण भरून झालं। स्टीलच्या पिंपात जे आहे पाणी ते आमचं प्यायचं पाणी आहे, स्वयंपाकाला प्यायला वापरतो। काल पण अजिबात थंडी दिवसभर नव्हती, दिवसभर पंखा लावायला लागत होता, पण रात्री मात्र एकदम असं थंड पडलं होतं। मला काल रात्री थर्मल वेअर घालावं लागलं, इतकं रात्री थंड पडलं होतं। शुभ सकाळ सगळ्यांना। मला काल सकाळी उठल्यापासून जरा बरं वाटत नव्हतं, अंबरनाथला वाटतं तसं। ओजस 9 वाजले, चल उठ। तेजस, ए तेजस, तेजस, ए तेजस, चक्का आज ऊन का नाही का चू नाही तेजसचं? तेजस। आता हे बघा सासरे माझे आता सोवळं नेसून पूजा करायला बसलेत। आता त्यांच्या भोवती मांजर बघा कशी मागे पुढे करत राहतील दूध प्यायला, नैवेद्याला दूध दाखवतील ना,
सासरे पूजा केल्यानंतर तर ते दूध प्यायण्यासाठी मांजरं त्यांच्या मागे पुढे करत असतात, मांडीत काही येऊन बसतात. माठाची भाजी छान मिळाली, मळ्यातली ताजी, आत्ताच मिळाली, आत्ताच काढली. मिस्टरांनी आत्ताच मला ही मळ्यातली ताजी माठाची भाजी 4 जोडी आत्ताच मला आणून दिली. विकायला ठेवलेली होती, ही विकत आणली. बघा कसं चाललंय मांजरांचं दूध पिण्यासाठी. हे असं रोज चालतं हां, त्यांना बरोबर कळतात. हे पूजा करायला बसतील, पूजेला बसले असं तसं, मग दूध पितील आणि मग जाऊन गडूप जाऊन झोपतील. माझे सासऱ्यांचं वय आता 82 झालेलं आहे, तरी पण त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे. त्यांच्यासारखं वागणं एक आदर्श असंच आहे. सोपं नाही त्यांच्यासारखं वागणं, म्हणजे मी हे चांगल्या भावनेने म्हणते आहे. बोक्या, हे बोक्या, बोक्या. हे बघा आता पूजेचं नैवेद्याचं दूध पिऊन झाले ना, आता बघा कशी झोपली आहेत दोघं जणं. आता हा भात टाकलेला होता ना त्यांना खायला, तो भात खात आहेत कावळा. सकाळची वेळ आहे ह्यानी. ज्वारीच्या 4 ज्वारीच्या भाकऱ्या आणि ह्या 12 पोळ्या आहेत. आता ही छोटीशी पोळी कावळ्याला केली आहे, ती कावळ्याला टाकते. फ्लॉवर बटाट्याचा रस्सा करून झालेला आहे माझा. आता ही अशी वरून कोथिंबीर घातली भाजी झाल्यानंतर, आणि आता ही भाजी मी झाकून ठेवणार, म्हणजे त्याचा छान वास अजून कोथिंबीरीच्या भाजीला लागेल. आणि ही मिक्स डाळीची आमटी पण करून झाली. तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, सालाची मूग डाळ, सालाची उडीद डाळ, अशी मिक्स डाळीची आमटी झालेली आहे करून. भात पण झालेला आहे करून. हे पोळ्या भाकरी आहे. असा आजचा आमचा जेवणाचा मेनू आहे. तुमच्याकडे काय केलं होतं आज? चला आता मी हे अन्न सगळं झाकून ठेवते. आमटी भाजी म्हणजे कोथिंबीरीचा वास छान त्याच्यात मुरेल. शुभ दुपार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आता दुपारचे 2:45 वाजलेले आहेत. आम्ही सगळे आता जेवायला बसतो. तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण? आता ह्या 4 जोड्या ज्या आहेत ना माठाच्या भाजीच्या, या सकाळी मिस्टरांनी आणलेल्या होत्या ना ताज्या माळ्यातली भाजी विकायला, तर आता ही मी निवडायला घेते. आणि आता रात्री मी जेवणासाठी म्हणून माठाची भाजी बनवणार. तर आता संध्याकाळी 5 वाजल्यापासून गेल्या अर्धा तास या मांजरांचं या 2 झाडांवरती माकड उड्यांसारखं काय काय मस्त खेळणं चालू होतं. त्याचं मी केलेलं आहे थोडंसं शूटिंग. गेला अर्धा तास त्यांचं हे असं खेळणं चालू होतं. माकडासारख्या उड्या मारताय या झाडावरून त्या झाडावर. आत्ता या झाडावरून त्या झाडावर त्याने उडी मारला डायरेक्ट. 5 वाजल्याच्या आधीपासून चाललंय त्याचा खेळ.
कसं होय बघ, उलटं सुलटं होतंय. माकडच झालंय दुसरं, माकड उड्या. अर्धा तास झालाय असंच चालू आहे. आता हे बघा 4 जोड्या छोट्या छोट्या माठाच्या निवडून झालेल्या आहेत. तर आता मी माठाची भाजी करते संध्याकाळच्या जेवणासाठी. मटार व्यंजन म्हणून घालते, म्हणजे सासऱ्यांनी सांगितलं. मी पण पहिल्यांदाच घालणार आहे असं मटार घालून माठाची भाजी. लसूण, मिरची, कांदा, खोबरं असं घालून. आणि आता दुपारच्या भाकऱ्या संपलेल्या आहेत म्हणून मी आता परत 2-3 भाकऱ्या करते. पोळ्या आहेत शिल्लक 6 माणसांना पोळ्या काय 7 पुरणार नाहीत, काहीतरी लागेलच करायला, भाकरी किंवा पोळी. मग मी तर भाकरीच करते माझ्यासाठी, म्हणून मी काय पोळी खात नाही, शक्यतो टाळते डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे पोळी खायचं. मग तर पोळ्या किंवा भाकरी काहीतरी करायला लागणारच आहे परत, तर भाकरीच करते परत मस्त पालेभाजीशी खायला. हे बघा, यात हा लसणाच्या पाकळ्या, ही एवढी मिरची मी आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि हा एवढा कांदा, 4 छोट्या जोड्या माठासाठी. आता मी असं हे सगळं प्रमाण घेतलं आहे. आणि अर्धी वाटी नारळाचे, एका नारळाची अर्धी वाटी एवढं खोबरं खरवडलेलं. अशी मी आता ही माठाची भाजी करणार आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.